गुजरातमध्ये गेल्या 6 महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने 1052 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 80% लोक हे 11 ते 25 वयोगटातील होते. राज्याचे शिक्षण मंत्री कुबेर दिंडोर यांनी गेल्या शुक्रवारी गांधीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेला दररोज अनेक कार्डियाक इमर्जन्सी कॉल येतात. मंत्र्यांनी सांगितलं की ज्यांना आपला जीव गमवावा लागला त्यात विद्यार्थी आणि तरुणांचा समावेश आहे. या लोकांमध्ये लठ्ठपणाची कोणतीही चिन्हे आढळून आली नाहीत. मंत्री कुबेर दिंडोर म्हणाले की या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर सुमारे 2 लाख शालेय शिक्षक तसेच महाविद्यालयीन प्राध्यापकांना कार्डिओपल्मोनरीचे प्रशिक्षण दिले जाईल. कोरोना महामारीनंतर राज्यात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून विशेषतः तरुण हृदयविकाराच्या झटक्याचे बळी ठरत आहेत, असेही मंत्री म्हणाले. अशा परिस्थितीत हे लोक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. मंत्री म्हणाले की गेल्या 6 ते 7 महिन्यात क्रिकेट खेळताना किंवा गरबा करताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत मी सर्व शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी CPR प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे, जेणेकरून एकत्रितपणे ते लोकांचे प्राण वाचवू शकतील. राज्याच्या शिक्षण विभागाच्या पुढाकाराने 3 ते 17 डिसेंबर दरम्यान 37 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये CPR प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून सुमारे 2 लाख शाळा व महाविद्यालयीन शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं मंत्री म्हणाले. या शिबिरांमध्ये सुमारे 2500 वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टर उपस्थित राहणार असून सहभागींना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. शिक्षण मंत्री कुबेर दिंडोर म्हणाले की यापूर्वीही राज्यात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांना असे प्रशिक्षण देण्यात आले होते. शिक्षकांपाठोपाठ NCC कॅडेट्सनाही हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं, जेणेकरून तरुणांना CPR देऊन त्यांचे प्राण वाचवता येईल. हृदयविकाराच्या झटक्याने अनेक तरुणांचा मृत्यू. केवळ गुजरातमध्येच नाही तर देशातील इतर अनेक राज्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनानंतर हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. लहान मुले आणि तरुणही याचा बळी ठरत आहेत. गेल्या अनेक महिन्यात अशी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात जिममध्ये जाताना, नृत्य, लग्न समारंभ किंवा खेळ खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? नामांकित डॉक्टर म्हणतात कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदय अडकणं. हृदय पूर्णपणे काम करणं बंद करतं तेव्हा त्याला कार्डियाक अरेस्ट असं म्हटलं जातं. हे का होतं तर हृदयामध्ये सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे चॅनेल्स असतात. या चॅनेल्समध्ये असंतुलन निर्माण झालं तर हृदयाची धडधड अनियमित होते. त्याला वैद्यकीय भाषेत VTBS असं म्हटलं जातं. अशा स्थितीत संबंधित तरुणाला वेळेत इलेक्ट्रिक शॉक दिला गेला नाही तर त्याचा मृत्यू होतो. शॉक मिळायला जितका वेळ लागेल त्या प्रत्येक मिनिटाला प्राण वाचण्याची शक्यता 10% कमी होत जाते. या परिस्थितीतून बचाव करण्यासाठी आता बरीच उपकरणं उपलब्ध झाली आहेत. अतिजोखमीच्या रुग्णांमध्ये ती उपकरणं बसवली जातात. हार्ट अटॅक म्हणजे काय? मिळालेल्या माहितीनुसार हृदयाला काम करण्यासाठी ऑक्सिजनयुक्त रक्ताची आवश्यकता असते. हृदयाला हे ऑक्सिजनयुक्त रक्त कोरोनरी धमन्यांद्वारे पुरवलं जातं. या कोरोनरी धमन्यांमध्ये ब्लॉकेज झालं म्हणजेच अडथळा निर्माण झाला तर ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत पोहोचणं बंद होतं. पुरेसे रक्त न मिळाल्यामुळे हृदयाच्या पेशी हळूहळू मृत होऊ लागतात. परिणामी हृदयाची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. एक वेळ अशी येते की तेव्हा हृदयाची कार्यक्षमता गरजेपेक्षा बरीच कमी होते. त्यामुळे हृदयावरचा ताण खूप वाढतो. त्यामुळे हृदय कार्य करणं थांबवतं. याला वैद्यकीय भाषेत हार्ट अटॅक असं म्हणतात. वेळेवर हृदयविकाराची जाणीव झाली नाही किंवा वेळेवर उपचार झाले नाहीत तर मृत्यूची शक्यता वाढत जाते. मित्रांनो, शरीराच्या कोणत्याही भागात आजार असेल किंवा अनियमितता असेल तर त्याची जाणीव शरीर आपल्याला करून देत असतं. ते संकेत आपल्याला योग्य वेळी ओळखता आले पाहिजे. हृदयविकाराचा पहिला संकेत अंजायनाच्या रूपातून मिळू शकतो. त्यामुळे शारीरिक हालचाली करताना श्वास लागतो किंवा छातीत दुखतं. अशा स्थितीत रुग्णाच्या हृदयाची कोरोनरी आर्टरी ब्लॉक झालेली असते. शारीरिक कष्टांच्या वेळी जास्त रक्तप्रवाहाची गरज असते तेव्हा हृदयावर ताण आल्याने छातीत दुखतं किंवा धाप लागते. असे संकेत दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा असं डॉक्टर अमित मित्तल सांगतात. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या पेजला लाईक करा, फॉलो करा आणि यूट्यूबवरही आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.